या माथाडी बोर्डामध्ये प्रशासनापासून काही टोळ्या या असलेल्या माथाडी कायद्याला छेद करून माथाडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन बोगस ऑर्डर काढून माथाडीच्या हक्काची कामं तर घेत आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये हे एक रॅकेट उभं राहिलेलं आहे. जे रॅकेट या ठिकाणच्या असलेल्या अधिकाराचा गैरवापर करून या संदर्भामध्ये लोकांवर अन्याय करतायत. त्यामुळे दोन विषय झालेले आहेत. या सर्व लोकांच्या या कृत्यामुळे माथाडी कायद्यालाच रद्द करण्याची भूमिका भावना ही मालकामध्ये आणि तिथे असलेल्या सरकारमध्ये झालेली आहे. खरं प्रामाणिक माथाडी कामगारांचा हा दोष नाही, परंतु जे अशा पद्धतीने खंडणी उकळणारी जी आहेत आणि मला दुर्दैवाने इतकी भ्रष्ट अधिकारी यंत्रणा झालेली आहे की आम्ही माथाडी कायद्याची फाउंडर असणाऱ्या लोकांची किंमत नाही, पण एका दिवसामध्ये अशा असलेल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आदेश काढला जातो. या विरोधात आवाज आम्ही सभागृहामध्ये नेमला होता, या विरोधात आवाज आम्ही रस्त्यावर उतरून केला होता, परंतु त्यातही काही सुधारणा झाली नाही. परवाच्या मागच्या अधिवेशनामध्ये SIT नेमण्याच्या बाबतीमधली घोषणा झाली, परंतु त्याला पाठीशी कोण घालतंय, याच्यामध्ये सरकारचा कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे, या बाबतीमध्ये सुद्धा आम्हाला आवाज उठवावा लागेल. अधिकाऱ्यांनी यापुढे चुकीचे आदेश, म्हणजे तुम्हाला सांगतो, या टोळीचा अधिकार असेल तरी बोर्ड तसं अधिकार काढतं, या टोळीचा त्यांना बाहेर काढतं आणि बाकीच्या गुंड टोळ्या ज्या मॅनेज करून ऑर्डर काढतायत त्यांना घेत आहे. पोलीस यंत्रणेपासून सगळ्यांना बरोबर घेऊन, म्हणजे भ्रष्टाचारी मार्गातून, मी त्याच्यावर आरोप करणार नाही, पण माझ्याकडे पुरावे आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारे यांनी आदेश काढलेले आहेत. त्यामुळे माथाडीच्या असलेल्या हक्काला धोका निर्माण झालेला आहे. त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही उभो आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.